हॅलो. तर देविका आणि कुहू दोघं शाळेत गेल्या. स्वयंपाक तर झालेलाच आहे. भरलेल्या गिलक्याची भाजी आणि पोळी केली आणि माझा उपवास होता. मी माझ्यासाठी ना बटाटे उकडून घेतलेले, तर तेच मी तिखट मीठ टाकून होऊन घेणार आहे आणि त्याच्यासोबत काहीतरी साबुदाण्याचे पापड तळून घेईल. आणि आत्ता मला सर्वात मेन म्हणजे भाजीपाला निवडायचा आहे. काल रात्री बाजार केला पण लेट झालेला होता, स्वयंपाक करायलाच मला उशीर होऊन गेला. तर मग मी आत्ता तो भाजीपाला निवडणार आहे. तर आधी ओटा आवडते मग भाजीपाला निवडते. ओटा आवरला गेला. तर कुकूबाळा पण आलेला आहे आणि कुकूबाळाला एक आवड आहे, तिला आहे ना स्टोन कलेक्ट करायला खूप आवडतं. दरवेळेस काहीतरी वेगवेगळे स्टोन उचलून दरवेळेस वेगवेगळे स्टोन उचलून आणते. कुठे टाकला? किती स्टोन आणलेले तिने. हे काय आहे एवढे? अगं कलेक्शन मध्ये लिमिटेड पाहिजे आणि चांगलं पाहिजे. तू काय काय उचलून आणते बाळा? एवढं मोठं कलेक्शन. हा हे बघा, हा स्टोन मिळाला कुकू बाळा. किती सुंदर आहे ना. आणि तुझे बाकीचे स्टोन कुठे ठेवले? तिकडे. ते बाकीचे ते एवढे का आणले? मी तुला सांगितलं ना चांगलंच ठेव, फक्त असं सगळं नको काही पण गोळा करू. हा बघ आता याच्यामध्ये काय खास गोष्ट आहे बरं? मला तर नाही समजत याच्यात काय. तो चमकतोय, तुला दिसतंय का? बघा याच्यात काय खास आहे. खूप खास आहे. खास आहे. हा पण चमकतोय. हा काजूच्या शेपचा आहे थोडा. काजूच्या शेपचा. अजून हे कुकू बाळाचं कलेक्शन. बाकीचे पण खूप जमा करून ठेवलेले, पण आता पुढच्या वेळेस ना जे खूप चांगले असेल ना, एकदम बेस्ट असेल ना, तेच आणायचं. असं सगळ्यांनी गोळा करून आणायचं. आता मला सांगा कलेक्शन. आता मला सांगा की जास्ती नारळ कुठे असतात? कुठे असतात? समुद्राकडे. मग हा नारळाच्या शेपचा दिसतो, तुटलेला नारळ आणि व्ह्यू येतोय. अगं तिकडूनच दाखवतात ना. लॉजिक पूर्ण बाकी लॉजिक आहे. आणि इथून ब्लू कलर आहे म्हणजे पाणी, आणि इथून कोणता कलर? सँडचा कलर आहे, म्हणजे समुद्र आणि सँड आणि हे नारळ. खूप लॉजिक. आणि हे आता मला सांग, हे एवढ्या डबीमध्ये एवढं कलेक्शन झालेलं आहे, बाकीचे एवढे मोठे दगड आणले. अरे एक तर डायरेक्ट माझ्या डोळ्यात दाखव मोठा दगड. त्याच्यामध्ये काय खासियत दिसली तुला? त्याच्यात काय आहे बरं? हे व्हाईट दिसतंय का? आणि मी ना इतकी मेहनत केली होती हा दगड शोधायला आणि फ्रेंड्स सोबत शोधायला. एवढी मेहनत करून शोधलेला हा दगड. बुलबुलैया 3 कुठे दाखव. एवढं काय आणलंय तू? एवढं तुला कलेक्शन ठीक आहे, मग तू फक्त चांगलं स्टोनच ठेवायचे ना. एवढं सगळे वेचून आणेल का तू आता? हा बुलबुलैया 3 मध्ये ते ना मध्ये जो शेप आहे ना, तो ना असा पझल सारखा दिसतो की नाही काय माहिती कॅमेरामध्ये. व्ह्यू थांब एक मिनिट, मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते.
याच्यामध्ये ना पझल दिसते म्हणून कुहू त्याला बुलबुलैया म्हणते. आणि मागून पण थोडंफार. जा आता ठेवून दे तुझं कलेक्शन. हा कुकू बाळा लवकर चेंज करून ये इकडे आणि युनिफॉर्म जागेवर ठेव घडी करून. जेवण करून घ्या आता थोड्या वेळाने क्लासचा टाइम होऊन जाईल तुझा. साफ केला हे बघ कुकू बाळाने स्टोन साफ केलेला आहे. भरून झाली आणि आता हे बाकीचं पण ठेवून दिलं आणि हे मला घेवडा निवडायचं आहे. ते निवडून मग मी डब्यामध्ये भरून ठेवेल. कुकू बाळा लवकर आहे आणि मला आहे ना ती येलो कलरची टोपली देतं बरं. हा वांगे पण आणले फ्रेश. याचे ना मी भरलेले वांगे पण. काय छान लागत होते अगं. ते भरलेले वांगे नव्हते, भरलेले गिलके होते. आवडले का तुला? बघितलं ना? हो म्हणजे कुकू बाळाला गिलके आवडतात ना? भरलेल्या गिलक्यांना भरलेले वांगे म्हणते. तुला ते वांग वाटलं का ते? हा हा बोललं जात. बर भेंडी तर भरून झाली ना. काल हिरवा भाजीपाला पण आणला. हे फ्रेश आळूचे पानं आणले आणि पालक पण आणला. हे बघा. तर हे ना मी रात्री फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं हिरव्या पालेभाज्या. म्हटलं तो खराब नको व्हायला आणि बाकीचं इथं टोपलीमध्येच राहू दिलं. तर मग मी आता ते सर्व एकत्र निवडून घेते. कोथिंबीर पण आहे निवडून मग व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देते. ही कोथिंबीर निवडून झाली का मग मी आळूच्या पानांचे दांडे कापून ठेवेल. मी खाईल उपवास सोडायला. हो तू पण खा. असं कधी होऊच नाही शकत. आळूचे पानं केलं आणि मी खाणार नाही. कुकू बाळा किती आवडतं आळूचे पानं हो ना? आळूच्या पानांची भाजी आवडते का ती मी अशी कोरडी करतो ते कशी आवडते? कोरडी. कोरडी आणि भाजी पण आवडते पण सर्वात जास्त तळलेले छान लागतात. पण मी तळणार नाही. हा हो मी फोडणी लावेल. क्लासला गेलेली आणि देविका आत्ता घरी आली. टिफिन ठेवला का बेटा बाहेर? बरं बरं टिफिन ठेवून दे बाहेर. तर आत्ता देविका लागलेली. तिला मी म्हटलं की तू तुझा टिफिन बाहेर ठेवून दे. काय होतं माहिती आहे का दरवेळेस ना विसरून जाते. मग तो टिफिन आहे ना टिफिन बॅगमध्ये राहून जातो आणि मग ऐन वेळेला त्याची गरज पडते. आणि आता माझा तर भाजीपाला निवडला गेलेला आहे आणि चहा पण पिऊन झाला. टुकटुक ना तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बघितले का नाही मला नाही माहिती पण नसेल बघितलं तर तुम्ही शॉर्ट्स बघा तेव्हा तुम्हाला कळेल. ह्या टुकटुकला ना मी उचलून आणलेले. मी देविकाला क्लासला सोडवायला गेली त्यानं तेव्हा हा रस्त्यावर पडलेला होता. उडता पण येत नव्हतं. डोळे बंद करून फक्त असं स्थिर पडलेला होता. मग मी त्याला घरी उचलून आणलं आणि त्याला मग मी इथे ठेवलेलं आहे. त्याला पहिले पाणी दिलं प्यायला. मग मी थोडेसे दाणे दिले खाऊ घातले त्याला. मग आता तो थोडा चांगला झालेला पण त्याला उडता नाही येते फक्त तो चालतोय आणि आता थोडासा ॲक्टिव्ह पण होऊन गेला. तेव्हा तो ॲक्टिव्ह नव्हता अजिबात. पण त्याचं ना मी बघितलं की असं त्याला उडता का नाही तर त्याचं ना इकडचं पंखला ना मार बसला असं एवढं काळं झालेलं आहे. तर मग तो चांगला झाला तर तेव्हा मी त्याला सोडून देणार आहे. आणि परवाच्या दिवशी ना तो जिथं पडला होता ना तर मी तिथे पण गेली. तिथे पण मी बघून आली की हे पक्षी कोणी पाळलेले. जर पाळले असेल तर मग मी त्याला तिथे सोडून देईल त्याच्या फॅमिलीजवळ. पण तिथे पण कोणीच त्याचे ओनर मला सापडले नाही. तर मग फायनली मी त्याला एखाद्या शेतात किंवा असा जंगलसारखा एरिया पाहून तिथे सोडून देईल बरा झाल्यानंतर. पण तोपर्यंत तो इथेच राहणार. कुकू बाळा पण आला बघ आणि मी त्याचं नाव पण ठेवलेले टुकटुक नाव ठेवलेले. आले माऊ बाळा पण आलेला.
चच मार्या. नको ना, नको नको, तो घाबरेल. मी त्रास तर देते मी तुला. हा तू त्रास नाही देते, पण त्याला असं वाटतं की आपल्याला त्रास द्यायला आलेली. टुकटुक, ए टुकटुक, तो हात नाही लावू देणार तुला. ते बघ त्याला. चल उतरायचं का तुला? बरं उतर उतर, चल जा. किती क्यूट मुंडी करतोय तो. ठेवू का आता? माहिती तर याच्यामध्ये त्याला माहिती आपण याच्यात सेफ राहतो आज. तर मी आता आळूच्या वड्या लावते. आळूचे पानं धुवून ठेवले स्वच्छ आणि याच्यामध्ये ना लसूण मिरची घेतला. मी याची रेसिपी खूप वेळा शेअर केलेली, शॉर्ट्समध्ये पण दिसेल आणि ब्लॉगमध्ये पण दिसेल तुम्हाला. बेसन पीठ, लाल तिखट जास्त नाही टाकणार नाही कारण हिरवी मिरची जास्त वापरलेली. थोडंसं टाकते, पाणी टाकून घेते. चवीनुसार टाकूया तेल. तेल दिलं मस्त, आतून अशी सॉफ्ट राहतात. मला सगळ्या वस्तू जवळ नसते, मी खाली बसूनच करतो. आणि वड्या लावून झाल्या आणि आता ना थोडंसं पीठ उरलेलं, तर मग त्याच्यानं मग मिरच्या लावते. ही जी मिरची ना आतमध्ये कापून घेते, त्याच्यामध्ये मीठ भरलेलं आहे. आणि आता असंच जसं सेम आळूची वडी करतो ना सेम तसंच ही मिरची मग त्याच पिठामध्ये अशी बुडवून घ्यायची आणि एक एक करून अशी चाळणीवर ठेवून घ्यायची, वाफून घ्यायची आणि त्या वाफल्यानंतर मग परतवायची तेलामध्ये. खूप छान लागतं. तर आळूच्या वड्या तर लावल्या गेल्या आणि आता मी गुळ आंबट वरण करणार आहे. त्याच्यासाठी मी गूळ, आमसूल, थोडंसं चिंच आणि हे शेंगदाणे ना भिजत टाकलेले पाण्यामध्ये. तर डाळ शिजल्यानंतर याचा फोडणी देणार आहे मी लाल तिखटाची आणि त्याच्यामध्ये मग थोडासा सांबार मसाला टाकेल. गरम डाळ घुटून घेते. दूध पण टाकायला ठेवून देते मी. दूध नेहमी गाळून घेते. तर हा सांबार मसाला वापरते मी ना हा आधी ह्या डाळमध्ये टाकून घेतो मी, ते कारण त्याचे गोळे गोळे होऊन जातात मिक्सिंग. आता मी वरणाला फोडणी देते, गुळ आंबट वरणाला. तुम्हाला दाखवून देते मी कशी फोडणी देते. पहिले तुम्ही जिरे मोहरी टाकेल, त्याच्यानंतर टाकेल लाल तिखट आणि लाल तिखट टाकल्यानंतर हे टाकेल मी तेलामध्ये आणि हे चांगलं उकळलं का म्हणजे ना हे आमसूलचा आंबटपणा छान त्याच्यामध्ये आला का मग त्याच्यानंतर डाळ टाकायची. थोडंसं हिंग, थोडंसं लाल तिखट याच्यात काढून घेते कारण स्टीलच्या पातेल्यात करते ना मग लवकर जळतं, घाई होऊन जाते ना, म्हणून मी आता ह्याच्यात असं काढून घेते. एकदम
फास्ट करावं लागतं हे काम. आता हे मस्त उकळू देईल. त्याच्यानंतर मग ही डाळ मी त्याच्यात टाकेन आणि मग पाणी आपण आपल्या आवडीनुसार वाढवू शकतो. बघा फोडणी उकळलेली आहे. आता मी टाकून देते हे. तसं मी डाळ शिजताना मीठ टाकलेलं आहे, पण अजून थोडंसं टाकून देऊ. तर आता मी आळूच्या वड्यांना फोडणी देते. कांदा टमाटा टाकून फोडणी दिली. नंतर मग आपल्याला पोळीसोबत पण खाता येतं. देऊ तर वड्या. देवीचा कोशिंबीर फोडणी देते. शॉपिंग पॅड वगैरे आलूच्या वड्या झाल्या, मिरच्या झाल्या, कोशिंबीर झाली, थोडा वरण झालं, भात झाला आणि पोळ्या पण झाल्या. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल देवान्विका व्लॉग्सला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.